एकेकाळी महाराष्ट्रभर होम मिनिस्टरमध्ये वहिनींना पैठणी देणारे आदेश बांदेकर आज स्वतःच एका मोठ्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेत. सिद्धिविनायक मंदिर, श्रद्धेचं ठिकाण आणि त्याच मंदिरात चोरीचा आरोप, तेही थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून. मग हा आरोप नेमका काय आहे? आदेश बांदेकरांनी काय उत्तर दिलं? संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाची यावर भूमिका काय आहे? हे संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजतोय. ठाकरे गट भाजपावरती सातत्याने हल्लाबोल सुद्धा करतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय. शिंदेंनी म्हटलं, राम मंदिराबद्दल बोलण्याआधी स्वतःच्या घरात डोकावून पहा. तुमच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटण्याचं पाप केलंय. विशेष म्हणजे त्यांनी सुरुवातीला कोणाचंच नाव घेतलं नाही, पण हा रोग सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष राहिलेले आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली. याच आरोपानंतर आदेश बांदेकरांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दात असं म्हटलं की जर मी दोषी ठरलो तर मला सिद्धिविनायक मंदिरासमोर फाशी द्या. बांदेकर म्हणाले, माझ्या नावाचा एकही व्हाउचर दाखवा, एकही पुरावा द्या. मंदिराच्या पैशाची मी गैरव्यवहार केलाय असं कोणताही पुरावा जर समोर आला तर कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार आहे, असं त्यांनी सांगितलं. की सिद्धिविनायक ट्रस्ट मधला प्रत्येक व्यवहार हा लेखी परीक्षणातून गेलेला आहे आणि सर्व नोंदी सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ राजकीय आरोप करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, पुरावे असतील तर दाखवा, चौकशी करा, पण केवळ सभागृहात उभं राहून आरोप करणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे काही योग्य नाही. राऊतांनी हा मुद्दा राजकीय सुडातून उकळवलाय की काय असा आरोप केलाय. आणि याच दरम्यान शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा धरलाय. त्यांनी म्हटलं की सरकारकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करून विषय भरकटवले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी वापरला जात असल्याचं सांगितलं. पण आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेंनी इतका गंभीर आरोप केलाय तर त्यामागे काही अधिकृत कागदपत्र आहेत का? काही चौकशी सुरू आहे का? की हा फक्त एक राजकीय आरोप आहे? सध्या तरी शिंदेंकडून या आरोपाला आधार देणारे कोणतेही सार्वजनिक दस्तावेज किंवा पुरावे समोर आलेले नाहीयेत. पण दुसरीकडे आदेश बांदेकरांनी उघड आव्हान देत चौकशीची तयारी सुद्धा दर्शवली. पण म्हणूनच हा वाद आता केवळ आदेश बांदेकर विरुद्ध एकनाथ शिंदे इतकाच राहिलेला नाही. हा वाद ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि मंदिराच्या नावावर सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपचा भाग बनलेला आहे. आता एका बाजूला राम मंदिराचा मुद्दा आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक मंदिर. पण दोन्ही बाजूंना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पण शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे. मंदिरं ही श्रद्धेची ठिकाणं आहेत. त्यांच्याशी संबंधित इतके गंभीर आरोप जर सार्वजनिकपणे केले जात असतील तर सत्य बाहेर यायला नको का? आरोप झाले, त्यावर ठाम उत्तरही आलंय आणि आता या प्रकरणात पुढे चौकशी होते का? पुरावे समोर येतात का? की हा वाद फक्त राजकारणापुरताच मर्यादित राहतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंनी केलेल्या आरोपांचे पुरावे समोर यायला हवेत का? की हा केवळ एक राजकीय आरोप आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.